कस्तुरी बाळा तू टेन्शन नको घेऊ. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल, कान भरले असतील कोणी त्यांचे. फोन करून बघ. थांब एक मिनिट. हनुमंतराव थांबा. अहो मी फोन केला होता, त्यांनी नाही उचलला. त्यांचं असं म्हणणं आहे की कस्तुरी त्या मुलावर आईस्क्रीम खायला जायची, त्याच्या गाडीतून फिरायची. पण तुम्ही नका लक्ष देऊयात. काय हो, ठरलं का लग्न? वहिनी, आपण नंतर बोलूया का? जरा घरात पाहुणे. बरं, नंतर येते मी. हनुमंतराव, मी काय म्हणतो, मुलगा जर चांगला असेल तर आपण लग्न लावून देऊया ना, उगाच उशीर नको. अहो मुलाचं काय, त्याचं लग्न होऊन जाईल हो, पण मुलींना खूप त्रास होतो. बरं हनुमंतराव, मी येतो. पण त्यांना ही चुकीची माहिती दिली कुणी? देवा, अशी काहीतरी जादू कर की त्या कस्तुरीचं लग्न मोडलं पाहिजे. तुझ्याकडं एकच मागणं मागते बाबा, काही झालं तरी कस्तुरीचं त्या मुलाशी लग्न होऊ देऊ नको. कस्तुरीचं लग्न मोडू दे, 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 कस्तुरीचं लग्न मोडू दे. आत्या काय करतेस? सौरभ, बरं झालं तू आला. ये, तू पण प्रार्थना कर, म्हणा कस्तुरीचं लग्न मोडू दे. तिच्या घरातल्या कुणालाच तो मुलगा पसंतच नको येऊ दे. अगं देवाला सांगून काय होणार आहे आत्या? जे माणसांना सांगून कळत नाही ते निदान देवाला तरी कळेल की तुझं कस्तुरीवर किती प्रेम आहे. पण असं कोणाबद्दल वाईट बोलणं चांगलं नाही. बर, माझ्या सौरभ आणि कस्तुरीचं लग्न होऊ दे, माझ्या सौरभ आणि कस्तुरीचं लग्न होऊ दे. झालं? अरे बाबा, कस्तुरीचं त्या मुलाशी जमत असलेलं लग्न मोड, तेव्हाच तिचं तुझं लग्न होईल ना. म्हणून म्हणत होते कस्तुरीचं लग्न मोडू दे. आहे बघ, मला ना धमकी देऊन, मारामारी करून, कुठली चुकीची गोष्ट करून काही करायचं नाही. माझा स्वतःवर विश्वास आहे आणि माझा देवावर विश्वास आहे. आत्या, कस्तुरीच्या बाबांच्या मनात आपल्या घराबद्दल चांगली इमेज कशी तयार होईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत ना. हे असं करून काही होणार नाही. मग तर तू तिला विसरूनच जा. नाही म्हणजे या जन्मात तरी ते शक्य नाहीये, त्यासाठी तुला दुसरा जन्मच घ्यावा लागेल. मी प्रयत्न करत राहीन. सौरभ, मग देवाकडे प्रार्थना केली तर काय बिघडलं? माझा पूर्ण विश्वास आहे देवावर, आणि माझा तो ऐकणार म्हणजे ऐकणार. मम्मीच्या धाकानं तर काही झालं नाही, पण आता माझ्या प्रार्थनेला यश मिळतं का नाही ते बघ. कस्तुरीचं लग्न मोडू दे, कस्तुरीचं लग्न. माझ्या सौरभचं आणि कस्तुरीचं लग्न होऊ दे, माझ्या सौरभ आणि कस्तुरीचं लग्न होऊ दे. हनुमंतराव, जाऊ दे आता. अहो उगाच डोक्यात राग घालून काय फायदा आहे? अहो लग्न म्हटल्यानंतर चौकशी होणारच. अहो तुम्ही नाही केलीत का? तेव्हा अशा गोष्टी लपून थोडी राहणार आहेत. अहो त्यांनाही सांगितलं असेल कुणीतरी. कुणीतरी म्हणजे माझे लेख काय असे आहे का? असली हलक्या कानाची माणसं आपल्याला नकोय. आणि ना माझ्या लेकीवर पूर्ण विश्वास आहे. माझी मान अशी शर्मेनं खाली जाईल असं ती अजिबात वागणार नाही. खोटं आहे, साफ खोटं आहे सगळं. पण ज्याने सांगून लग्न मोडलं ना, त्याला मी सोडणार नाही. कोण असेल तो? माझा पहिला संशय ना त्याच्यावर आहे, ज्याला हे लग्न मोडण्याचा फायदा झालाय.
आणि आपल्या समोर तर असा चांगुलपणाचा आव्हान होता. शिंदे तुझा, मी येतो मागून. बर, पण मगाशी मी जे बोललो ना ते लक्षात घ्या आणि शांत डोक्याने विचार करा. बर. भाऊ, सौरभ सरांनी सांगितलं नसेल ना? कस्तुरी आणि त्या मुलाचं लग्न मोडणार. काय? कसं काय? अरे मी त्या मुलाला कस्तुरीन सौरभची माहिती दिली. कसली माहिती? नाही नको बरं का, यांना काही सांगण्यात अर्थच नाहीये. इथं ढुगुढुगू मान हलवतात आणि तिकडे बाहेर जाऊन पचकतात. ही आई तू सांग. हो बाबा, तुम्ही बाहेर काही बोलू नका बस. अरे काय झालं माहितीये का, आता कस्तुरीचं त्या मुलाबरोबर लग्न ठरणार होतं ना, तो तिला बघायला येणार होता. मी त्याला फोन केला आणि कस्तुरीन सौरभची माहिती दिली. कसली? कस्तुरीन सौरभच्या प्रेम प्रकरणाविषयी. पण कस्तुरी तर ह्याला आवडते ना. काय गोंधळ आहे? नक्की कोणाला आवडते? सौरभला. मग तो दुसरा मुलगा कशाला बघायला गेला होता? अहो कारण आता त्या दोघांचं लग्न ठरलं ना, म्हणून गेलेला बघायला. आता हे काय नवीन? म्हणजे प्रेम एकावर आणि लग्न दुसऱ्या बरोबर? ओ बाबा, आता काही बोलू नका तुम्ही, फक्त बघत बसा. अरे पण खबरदार, खबरदार तोंडातनं शब्द काढाल तर. विश्वास, मी जरा दिलेल्या माहितीचा उपयोग झाला का नाही ते बघून येते. सौरभ, का रे बाबा आज लवकर निघाला? हा, ते 2-3 कामं आहेत ती करून हॉस्पिटलला जातो. बर ठीक आहे, पण चेहरा जरा प्रसन्न ठेव बाबा. हा, अजून तुझी आत्या आहे जिवंत. मी करते काय ते. आत्या प्लीज, आता कस्तुरीला त्रास होईल असं काहीही करू नका. नाही बाबा, कस्तुरी, अरे त्या मुलाविषयीच काहीतरी बोलायचं असेल तिला. उचल 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 उचल. बोल कस्तुरी. सौरभ, आम्ही मध्यमवर्गीय माणसं आहोत. आमची अब्रू सोडली तर आमच्याकडे दुसरं असं काही नाहीये ज्याला किंमत आहे. कस्तुरी, पण झालंय काय? तू का केलंस असं? काय मी काय केलं? काय केलंस? लग्न मोडलंस माझं. काय? त्या मुलाच्या घरच्यांना सगळी माहिती दिली. कुठली माहिती? त्यांना आपल्याबद्दल सगळं कळलं सौरभ. कस्तुरी, अगं मी कशाला देऊ माहिती? हे बघ, मी काय किंवा माझ्या घरचे काय, आमच्यापैकी कोणीतरी हे सांगितलं नाही. मग राहिले तू आणि तुझ्या घरचेच ना. कस्तुरी, कोणीही काहीही केलेलं नाहीये. सौरभ, मला तुझ्या घरच्यांवर शंका आहे आणि प्लीज यापुढे तू माझ्याशी जास्त बोलू नकोस. आणि तुला एकच सांगते, या सगळ्यामुळे माझं नाव बदनाम झालं आणि माझ्या बाबांच्या अब्रूला धक्का पोचला. आता जोपर्यंत हे कोणी केलंय ती व्यक्ती सापडत नाही ना, तोपर्यंत तू माझ्याकडून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नकोस. कोणी सांगितलं असेल? काय झालं? कस्तुरीचं लग्न मोडलं. चांगले की मग.
चांगलंच आहे की आपल्याला नडत होती, आता त्या हवालदाराला म्हणाव कर पोरीचं लग्न, कसा करतो तेच बघते. ए शिवा, आलो आलो मम्मी, आलो आलो. लय चांगली गोष्ट. शिवा, पेढे घेऊन ये. शिवा, पेढे काय विचार? का? कस्तुरीचं लग्न मोडलं. पेढे वाटतो ना मम्मी. हा, पेढे वाटतो. सगळ्यांना वाटून टाकायचे. वाटतो मम्मी. बघितलं, हे माझ्या प्रार्थनेमुळे झालंय बरं का. ऐकलं बाई देवाने वाज. कोणीतरी आपल्या घरातलंच आहे ज्याच्यामुळे हे झालंय. बाबा, अहो, असं एरझारे मारून काय होणार आहे का? कसा शांत हो? हा, माझ्या लेकीची बाहेर बदनामी होत असताना मी कसं काय शांत बसू? कोण करत असेल? आता बाबा आपल्याला कसं कळणार ना तो तो कोण आहे तो? हो, बाबा उठले ना तर खरंच प्रॉब्लेम होईल. तो आहे ना, बोलण्यात वेळ नको घालो. बाबा उठले ना तर त्यांना उत्तर मी दे. घरातच एक जण असताना बाहेरच्याची काय गरज आहे? म्हणजे काय करताय? तूच फोन केला होता ना? तूच फोन केलास ना? हा? बहिणीची बदनामी करायला लाज नाही वाटत तुला? हो, काय करता तुम्ही? काय सारखं त्याला मारता? आणि तुम्हाला कोणी सांगितलं? काय पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा पाहिजे? पुरावा पाहिजे? हा? तूच हिला पळून जाऊन सांगत होता ना रात्री? हा? बहिणीचं लग्न मोडतो, लाज नाही वाटत तुला? बाबा, म्हणजे तुम्ही काल जागा हो तुम्ही, सगळं ऐकलं होतं मी. पळून जाऊन सांगत होतास ना? पळून? हा? अजून अक्कल नाही लागत तुला? बाबा, अहो त्याला नका मारू. त्याची नाहीये काही चूक. खरंच ही चूक नाही ना? हे बघ, तू आजच्या आज सिद्ध करून दाखव की तू हे लग्न मोडलं नाहीस म्हणून. नाहीतर ना तुला घरातून लात मारून हाकलून दिली मी तुला. हे जर विजयाने केलं नसेल ना, एकच व्यक्ती असं करू शकते, कामिनी साटम. असं का बघतोस रे? कोणीतरी आपल्या घरातलंच आहे ज्याच्यामुळे हे झालंय. ज्या कुणी सांगितलंय त्याचे स्वतः जाऊन आभार मानन मी. पण त्यांची आणि कस्तुरीची बदनामी करून मला काहीही करायचं नाहीये. लग्न होणार तुझं कस्तुरीशी जास्त महत्वाचं नाहीये का सुरू? नाही, कस्तुरीला त्रास झालेला मला नाही चालणार. कोण असेल पण तो? ह्याचं सगळं श्रेय कलाला जातं. म्हणजे मी प्रार्थना केली ना देवाकडे म्हणून म्हणतायत ते. हो हो, माझंच आहे श्रेय. आत्या, ज्याने कोणी माहिती दिली त्याला शिक्षा तर होणार नाही, पण माफी मागायला लागेल. तुम्ही जर येणार नसलात तर मी जाऊन कस्तुरीकडे माफी मागून येतो. बाबा, एक पाऊल जरी पुढे टाकलं ना, असा कुत्र्यासारखा हानी ना तुला. बाबा माझं ऐकून तरी घ्या. काय ऐकून घेऊ? स्वतःच्या बहिणीला घरातून पळून जायला सांगत होतास. तिचं लग्न मोडायला निघालास. बाबा, मी माऊला पळून जायला सांगितलं कारण ती या लग्नानंतर खुश राहिली नसती. तुम्ही सांगताय म्हणून ती लग्नाला तयार झाली. आणि त्या भूषण देसाईला कोणी सांगितलं? मग मी भूषण देसाईला काहीच सांगितलं नाही. खोटं बोलतोस ना? हो, मी का खोटं बोलू? आणि एकदा माऊकडे बघा, खरंच तिला त्या मुलाशी लग्न करायचं नाहीये. हे पण तूच ठरवलंस? तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये, मग तुम्हीच माऊला विचार. माऊ, बघ जरा माझ्याकडे.
तुझ्या मनात येईल ना ते सांगतो. मी तुला शब्द देतो, मी तुला अजिबात मारणार नाही. मला माहिती आहे, फक्त तुला कळतं माझ्या मनात काय चाललंय ते. मला कशाचा त्रास होतो, मला कशाचा राग येतो, फक्त तुला कळतं. खरंच तुला त्या मुलाबरोबर लग्न करायचं नव्हतं? म्हणजे तुझं सौरभवर प्रेम आहे? माऊ बोल ना, माझ्याकडे बघून बोल, उत्तर दे. माऊ बाबा, पण तुम्हाला नसेल पटत हे सगळं, त्या गोष्टी नाही जाणार पुढे. पण मी खरंच सांगते, विजूची या सगळ्यात काहीच चूक नाही. थांब. चुकलं आपलं, चुकलं. सुरूला एकट्याला तिकडं सोडायला पाहिजे नको होतं. अडवायचं ना त्याला. ऐकणार आहे का तू? आता भावनेच्या भरात काही कबूल करून घ्यायला नको म्हणजे झालं. नाही, मला नाही वाटत सौरभ तसं काही करेल. हुशार आहे आपलं पोर. ते हुशार आहे, पण त्या हवालदार असं काय मागल्या टायमाला गोड बोलून बोलून फसवलं माझ्या पोराला. आता ह्या टायमाला मला नाही वाटत तो हवालदार ती चूक परत करेल. आणि कमू सौरभला पण मी समजावून सांगितले. कमू नाही, मला काय वाटतं माहितीये का, की आता मी या घरातच राहायला हवं. नाही म्हणजे आता बघ, कस्तुरीन सौरभचं लग्न होणार आहे. वातावरण कसं सगळं धगधगतंय ग नुसतं. कधी आग लागली तर विझवायला कुणी नको का? माझ्यासाठी नाही ग, त्यांच्यासाठी म्हटलं मी राहायलाच पाहिजे इथं या घरात. काय कला, तू लग्नाला आली होतीस ना? कधी आहे ग लग्न? काय गोष्टी ना माझ्या डोक्यात व्यवस्थित फिट होऊन जातात. ते लग्न झालं की आपला बोरिया बिस्तारा उचलायचा आणि तडक निघून जायचा आपल्या घरला, कळलं का? कमू कशी आहे ग तू? गरज सरून वैद्य मरो. गरज होती तेव्हा मला घरात ठेवून घेतली, आणि आता गरज संपली तर मला हाकलायला निघाली का तू? काय आता निघाल सांगते वय घरातनं? हा, आरामात जा की, ते लग्न उरक आणि मग जा. नाही तर एक काम कर, आता सुरूचं आणि त्या कस्तुरीचं बी लग्न होणार आहे, ते उरक आणि जा. पण जा, जा. काय असं किती दिवस दुसऱ्याच्या घरात राहणार ना तू? शेवटी आपलं घर ते आपलं घर. आणि तसंही या घरावर काय हक्क आहे तुझा? तुझं आहे काय? तुझं आहे, बरोबरच आहे. हा, हे बराबर बोलली. मम्मी कायम बराबर बोलती, कळलं का? कायम बराबरच बोलती मम्मी. कला नको, थांब. आता ही येळ नाहीये हिला तू सौरभची आई नाही हे दाखवून द्यायची. आत्ताच सावध करायला नको. वेळ आली की बॉम्ब टाकायचा, आणि मग बघू कोण राहत या घरात. त्यासाठी आधी सौरभने कस्तुरीच्या मनात आपली जागा पक्की केली पाहिजे.